पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। धडगावमध्ये मालमत्ता करात 4 ते 6 पट वाढ, नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्यांकडे यल्गार। मनमानी कारभाराचा आरोप, लतेश सुभाष मोरे यांच्या नेतृत्वाखाली करवाढी विरोधात आंदोलनाचा इशारा। धडगाव नगरपंचायतीने मालमत्ता करात तब्बल 4 ते 6 पट वाढ केल्याने शहरात तीव्र संतापाची लाट उसळली आहे। भरमसाठ करवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडल्याचा आरोप करत संतप्त मालमत्ताधारकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे। सामाजिक कार्यकर्ते लतेश सुभाष मोरे यांच्या नेतृत्वाखाली नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर करून करवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी केली। नगरपंचायतीचा कारभार तुगलकी पद्धतीने चालत असून अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून मनमानी होत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। नागरिकांच्या म्हणण्यानुसार नगरपंचायतीचे कर्मचारी प्रत्यक्ष जागेवर न जाता घरांचे मोजमाप केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय। अनेक मालमत्ता धारकांच्या संमतीशिवाय व स्वाक्षरीशिवाय कार्यालयातूनच फॉर्म भरल्याचेही आरोप करण्यात आले आहे। धडगाव सारख्या आदिवासी व रोजगारासाठी स्थलांतर करणाऱ्या भागात आधीच आर्थिक परिस्थिती कठीण असताना इतकी मोठी करवाढ अन्यायकारक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे नगरपंचायतीची स्वतःची एकही शाळा नसताना शिक्षण कराच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा वसुली केली जात असल्याने नागरिकांमध्ये रोष वाढलाय। मोठ्या शहरांपेक्षाही अधिक कर लादल्याचा आरोप करत धडगाव, वडफड्या व रोषमाळ परिसरात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। नागरिकांच्या प्राथमिक तक्रारींकडे दुर्लक्ष करून थेट अंतिम करवाढ जाहीर केल्याने लोकशाही प्रक्रियेचा गळा आवळल्याचा आरोपही करण्यात आलाय। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून करवाढ रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते लतेश मोरे यांनी दिलाय। सर, धडगाव नगरपंचायतीने कोणतीही मोजणी न करता सरसकट कर आकारणी केलेली आहे। त्याबाबत आम्ही माननीय जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदन दिलेलं आहे। याबाबत आम्ही कोर्टातही जात आहे आणि संबंधित बाबीबद्दल मी CO यांना विचारणा केली की आपण कशी करवाढ केली आहे आणि त्यांच्याकडून काही माहिती मी पत्राद्वारे मागितलीही की मला हे कागद देण्यात यावे, पण त्यांची भूमिका लपवालपवीची भूमिका होती। आणि मुख्य अधिकारी आमच्याकडे असे आहेत की त्यांना यायला आता 1.5-2 वर्ष होऊन गेले, परंतु ते ऑफिसमध्ये आठवड्यातून फक्त 2 वेळेस येत असतात। आल्यानंतरही त्यांचा येण्याचा टाईम हा 1-1.5 वाजेचा आहे, जाण्याचा टाईम त्यांचा 4 वाजेपर्यंतचा आहे। त्यांनी फक्त काही ठेकेदारांना आणायचं, त्यांच्या गाडीत बसून यायचं आणि त्यांची काही पैशांची वसुली तेवढी करायची आणि निघून जायचं। धडगावच्या नागरिकांसंगती त्यांना कोणत्याही प्रकारचं काही त्यांना पडलेलं नाही आहे। त्याकरता गोरगरिबांवर अन्याय होऊ नये म्हणून आम्ही कलेक्टर मॅडमांकडे पत्र दिलं आहे। मुख्यमंत्र्यांकडे पत्रव्यवहार चालू आहेत आणि त्याबाबत आम्ही कलेक्टर न्यायालयात जात आहे।